तर हे असे प्रसंग जे आहेत ते देशावर आले होते. आजचा हा प्रसंग हा अख्ख्या जगावर आलेला आहे. तो फक्त भारत देशावर आलेले प्रसंग होते ते. आजचा हा जो प्रसंग संपूर्ण जगावर आलेला आहे. आपण इतर सगळ्या देशांचा जर अभ्यास जर केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वी कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात म्हणत सुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सोयाची भाववाढ आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता. मी रोज ते पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे आपला देश बराचसा मजबूतीनं उभा आहे. याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशाकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगवेगळ्या हळूहळू त्याने ते घेऊन टिकाव धरलेला आहे. तरी सुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तिला टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारी पाकिस्तानमध्ये काय चाललंय, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या पेट्रोलियम पदार्थ त्याच्यामुळं साहजिक आहे किंवा पुढच्या हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण आणि अमेरिका थांबणार आहे की नाही, थांबणार म्हणतात परत सुरू करतात. तर अशा परिस्थितीमध्ये डामाडोल परिस्थिती संपूर्ण जगामध्ये जे आहे एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था निर्माण झाली आणि अशा वेळेला प्रत्येक देशाने स्वतःहून थोडंसं सावरणं अतिशय गरजेचं आहे. पण हे करत असताना आजची काय परिस्थिती, आता तुम्ही चायनाशी कम्पेअर करताय, त्यांचे स्टॉक्स आणि आपल्या स्टॉक्स मध्ये किती अंतर आहे हे मी नाही, हे भारत सरकारनेच जगाला सांगितलंय. त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि जेव्हा आम्ही गेले 1.5 वर्ष आणि हे सरकार झाल्यापासून मला एक सांगा की एवढा मोठा कॅम्पेन झाला 5 राज्यांमध्ये, तेव्हापासून आम्ही म्हणत होतो ना की इलेक्शनचा रिझल्ट लागल्या की भाव होणार आहे, काटछाट होणार आहे. होतंय की नाही तसं? त्याच्यामुळे कदाचित आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना केंद्र सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालय किंवा आज डॉलरची काय परिस्थिती आहे, आपला रुपी डॉलरचं काय, कदाचित भारत सरकारची नोट कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल जी आमच्या खासदारांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे वास्तव. एकीकडे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असं सांगितलं जातं. बेस्ट असेल, मेट्रो असेल, रेल्वे. आधीच रेल्वेमध्ये भार आहे, परिस्थिती आपण पाहतोय. मेट्रोमध्ये गर्दी आहे, काही ठिकाणी मेट्रो खाली आहे. बसची अवस्था काय, बीएसटी किंवा एसटी ची अवस्था काय, असं वाटतं आहे सध्या सरकारी. नाही, माझं म्हणणं आहे कटछाट करायची असेल त्याची आपण कळला पाहिजे ना पहिल्यापासून. पहिले प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर पासून सुरू करूया ना. सर्वसामान्य माणूस बिचारे काय कामासाठी कुठे कुठे बाहेर जात असतात, ते बिचारे आपलं डिले झालं काय झालं सगळे फिरत असतात. पहिलं महाराष्ट्र सरकारचं, माझा तर भाऊ त्या चार्टरमध्येच गेला हो. त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्र सरकारनी जर खरंच खर्च कमी करायचे असेल, जे करोडो रुपये प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टरवर खर्च करतात महाराष्ट्र सरकार, त्याच्यापासून सुरुवात करूया ना. कुठेतरी कट शॉर्ट करायचं. आणि एखादा कार्यक्रम चुकला किंवा रात्रीचा प्रवास करून ट्रेननी गेला, काय हरकत नाही, घाई काय.